चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे. विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. आणि मी वारंवार सांगत नाही, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. एक तो जेल में जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं. आणि आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही, म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजितदादांवर केला, तो यशस्वी झाला. आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता, माझ्यावर जो प्रयोग केला जो 3 वर्षापूर्वी यशस्वी झाला असता, तर तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं. तुम्ही आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते आव्हान दिले की आम्ही त्यांनी पुरावे सादर करावे, त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या क्लिप्स पण सगळ्या सादर करेन. काय नक्की हा क्लिप्सचा विषय आहे? ऐसा है, अभी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. जोरों का झटका धीरे से, सब आपके सामने धीरे धीरे आएगा. का देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की क्लिप्स आहेत, त्यांच्याकडे अनेक क्लिप्स आहेत, थोडंसं स्पष्ट मराठीमध्ये यावरती उत्तर. योग्य वेळेस सगळं पाहिजे.